शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ येथे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आयोजित शिवसंकल्प पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले। या शिबिराला केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि कार्यक्रमाचे आयोजक तथा पालकमंत्री नामदार संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती। आगामी काळातील संघटन बांधणी, निवडणुकांची रूपरेषा, जबाबदाऱ्यांचे वाटप आणि पक्षवृद्धी यासारख्या महत्त्वाच्या विषयावर यावेळी सखोल विचारमंथन झाले। उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी कार्यकर्त्यांच्या सन्मानावर भर दिला। जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांनी संघटनात्मक जबाबदारी सामूहिकरित्या स्वीकारून प्रत्येक बूथवर शिवसेना अग्रेसर ठेवण्याचे आवाहन मान्यवरांनी केले। कार्यकर्त्यांनी मतदार यादी हीच आपली भगवद्गीता मानून प्रत्येक मतदाराशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले। विशेषतः महिला आघाडीने लाडकी बहीण योजना आणि इतर महिला केंद्रित उपक्रमांची माहिती घरोघरी पोहोचवावी, तसेच सोशल मीडिया टीमने तरुणाईपर्यंत शिवसेनेचा संदेश प्रभावीपणे न्यावा असे सांगण्यात आले। नामदार एकनाथ शिंदे हे जनसामान्यांचे नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली निष्ठेने व एकनिष्ठ भावनेने काम करून हा जिल्हा पुन्हा एकदा शिवसेनामय करण्याचे ध्येय प्रत्येक पदाधिकाऱ्याने ठेवावे असे आवाहन करण्यात आले। पासून त्यांचं अभिनंदन करतो। खरं म्हणजे शिवसेनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पदाधिकारी कोण तर बाळासाहेब नेहमी सांगायचे सगळ्यात मोठं पद हे शिवसैनिक म्हणून सगळ्यात मोठं पद आपण मानायचो। आणि म्हणून आज सगळे गटप्रमुख, शिवसैनिक, बूथ प्रमुख, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख सगळेच लोक, सगळ्यांचा मी उल्लेख करत नाही, परंतु सगळे पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत। मी पाहतोय या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सगळे आहेत। आणि या वेळेत देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा जो काही शेतकरी संकटात आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे। नितीन कुरमेरकर, विदर्भ न्यूज, घाटंजी।